अखेर अर्जुना पार्क सोसायटीची जागा मोजणी झाली। पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जुना पार्क गृहनिर्माण संकुलाची आज अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार जागेची मोजणी करण्यात आली। रघुनाथनगर येथे अंतिम भूखंड क्रमांक 142 पैकी पोट हिस्सा 142 या खाजगी मालकी हक्काच्या भूखंडावर अर्जुना पार्क गृहनिर्माण संकुल उभारण्यात आले आहे। मूळ 7039 स्क्वेअर मीटर भूखंडापैकी 3344 स्क्वेअर मीटर भूखंडावर अर्जुना पार्क गृहनिर्माण संकुलाची उभारणी करण्यात आली आहे। ही जागा जमिनीचे मूळ मालक जिलानी यांच्याकडून कमल बेदी यांनी तत्कालीन बाजारभावाने विकत घेतली। त्यानंतर बेदी यांनी 1989 साली शासकीय नियमानुसार विकास प्रस्ताव क्रमांक 88,004 तळ अधिक 7 मजल्याचे अर्जुना पार्क गृहनिर्माण संकुल उभारले। या जमिनीतील तिसरा हिस्सा मूळ मालकाने आपल्याकडेच ठेवला होता आणि उर्वरित 2 हिस्से विकले होते। अर्जुना पार्क गृहनिर्माण संकुल जुने झाल्याने त्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय संकुलाच्या 54 सभासदांनी घेतला। त्यात अडथळा येऊ नये म्हणून या संकुलाचे गृहीत हस्तांतरण करून घेतले। पुनर्विकासासाठी जागेची मोजणी करण्यासाठी या संकुलातर्फे जागेची मोजणी करण्यासाठी रीतसर अर्ज करून शासकीय कर्मचाऱ्यांना त्याकरिता बोलवण्यात आले। पण 4 ऑक्टोबर 2023 रोजी जागा मोजणी करताना त्यावेळी सुमारे 30 वर्षांनी मूळ मालकाच्या नातेवाईकांनी जागेचा पूर्ण मोबदला मिळाला नसल्याचे सांगत मूळ मालकाच्या नातेवाईकांनी त्याला आक्षेप घेतला। असा प्रकार 2 वेळा घडल्याने अर्जुना पार्क संकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन जागा मोजणी करण्यास मान्यता मिळावी। अर्जुना पार्क गृहनिर्माण संकुलाची उभारणी करण्याच्या वेळेसच मालकाला योग्य तो मोबदला दिला असून उलट त्यानेच संकुलाच्या जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केले असल्याचा आरोप केला। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज जागेची मोजणी करण्यात आली असल्याची माहिती अर्जुना पार्क गृहनिर्माण संकुलाचे अध्यक्ष रवी हिवराळे यांनी दिली। यावेळी संस्थेच्या सचिव कल्पना बाबर, खजिनदार सचिन जावळे, त्यांच्या समवेत लता चव्हाण, मिलिंद पंडित, अनुसया मोरे, पंढरीनाथ, दीपक पंडित, डॉक्टर सुषमा सोनावणे, वनिता नायर, पेशकर वरुण, सुरेश यादव, राजेश वाही, मिहिर वाही, रक्षित वाही, प्रशांत दाभाडे, अभय समर्थ आणि मकसूद चौधरी आदी उपस्थित होते। मी रवी हिवराळे अर्जुना पार्क सोसायटीचा चेअरमन म्हणजे अध्यक्ष। गेली 4 वर्ष समजा आम्ही 2023 4 ऑक्टोबर 2023ला आम्ही रीतसर शासनाला फी भरून आम्ही त्याची मोजणीसाठी अर्ज केला होता। पण ते मोजणी आल्यानंतर बाजूचा जो प्लॉट आहे सी त्याने आक्षेप घेतला काही, मग ते परत गेले। त्यांनी सांगितलं कोर्टाकडून आम्हाला तुम्ही ऑर्डर आणा, आम्ही मग सर्वे करूया मोजणी। मग आम्ही आता कोर्टाकडून गेली 4 वर्ष कोर्टाशी झगडत आता आम्हाला पूर्ण न्यायालयावरती विश्वास आहे। आता त्यांनी अशी ऑर्डर दिली की हा आमचा हा टोटल प्लॉट जो आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की हा 7039 स्क्वेअर मीटर हा प्लॉट आहे टोटल। त्याच्यामध्ये ए हा आहे 2511, बी आहे जो आम्ही सध्या उभे आहोत तो 3344 स्क्वेअर मीटर आणि सी ज्याने आक्षेप घेतला होता तो आहे 1182 स्क्वेअर मीटर। तर अशी आज मोजणी 4 वर्षानंतर ही मोजणी आज करण्यात आलेली आहे। आम्हाला न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे आणि आजची मोजणी ही आम्ही पोलीस प्रोटेक्शनच्या अंडर आमचे सगळे सदस्यांच्या उपस्थितीमध्ये हा पार पाडलेला आहे। सर, आज मोजणी करण्याचं विशेष कारण काय होतं? विशेष कारण म्हणजे आपली बिल्डिंग झाली आता तिला 30 वर्ष झाले जवळजवळ बनवून। या परिसरामध्ये ऑथराइज बिल्डिंग हीच आहे 30 वर्ष। आता याची बिल्डिंगची लाईफ पण संपलीच आहे, तर तिला या बिल्डिंगला डेव्हलप करणं हे तो सगळ्यात मोठा मुद्दा आहे। आजूबाजूला काय झालं काय हे तुम्हाला दिसतंच आहे। तर आम्हाला आमचा जो FSI जो वापरला गेला आहे आमची 3344 यांचा असं युक्तिवाद होता की तुम्हाला अजून याचा पोट हिस्सा झाला नाही। तो पोट हिस्सा करण्याचा मुख्य हेतू आमचा आज आहे। त्यामुळे आम्ही समजा ही आज मोजणी करून घेतली। मोजणीनंतरचं दुसरं पाऊल असेल आमचं डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट। हे आमच्या सेक्रेटरी आहेत। काय सांगाल एकंदरीत डिमार्केशन करायचा तुमचा आता हा विचार आहे, रिडेव्हलपमेंटसाठी जाणार आहात, काय सांगाल एकंदरीत? म्हणजे रिडेव्हलपमेंटलाच आम्हाला सोसायटी आम्ही हे केलं, प्रस्ताव मंजूर करून हे केलं होतं। PMC नेमली होती, पण त्यांनी पोटहिस्सा नसल्यामुळे अडचणी येत होत्या। पोटहिस्सा आणि बाजूला पोटहिस्सा ॲक्च्युली 1989 सालीच झालेलं आहे सब डिव्हिजन, पण ते डिमार्केशनचं काय म्हणणं तुमचं? डिमार्केशन पाहिजे होतं म्हणून आम्ही 2 वेळा मोजणी लावली, तर दोन्ही वेळेला त्यांनी हरकत घेतली सेवाल्याने। मग लास्ट टाइम त्यांनी सांगितलं की तुम्ही आता कोर्टातूनच ऑर्डर आहे ना, प्रत्येक वेळेला आम्ही काय आक्षेप घ्यायचं कारण काय होतं तुमचं?
त्यांचं असं म्हणणं आहे की हे आमच्या जागेला आम्हाला काही मोबदला मिळाला नाही. आता 40 वर्षानंतर हे सगळे जागे झाले. ही मागे अनाथराची बिल्डिंग आहे ती पण त्यांनीच बांधली, त्याच्यात त्यांनी फ्लॅट होते ते विकले गेले, ते आमच्याच प्लॉटवरती आहे. आम्हाला बिल्डिंगबद्दल काय आमचं काय आक्षेप नाही, पण आम्हाला आमचा FS आहे जो आम्हाला मिळाला पाहिजे. डीम कन्व्हेन्स वगैरे तुमचं झालंय का? ॲब्सोल्युटली डीम कन्व्हेन्स झालेला आहे. ठीक तरी आहे. पण ही समजा डीम कन्व्हेन्स होऊन देखील आम्ही हे समजा 4-5 वर्ष निव्वळ नुसते उंबरटे झिजवतोय न्यायालयाने लढाई लढतोय हा, आम्ही. न्यायालयीन लढाई किती एकंदरीत सभासद आहेत तुमच्या असं? आमचे टोटल 54 आहेत. त्याच्यामध्ये 44 आहे सदनिका म्हणजे राहणारे आहेत आणि 10 आहेत ते शॉप्स आहेत, दुकानं. दुकाने कोण बोलतंय अजून? नाही बोलायचं meeting आहे पुढे. या काय सांगाल एकंदरीत आज सर्वे करण्यात आलेला आहे, गेल्या वेळी आक्षेप घेतला होता बाजूच्या सोसायटीने, ह्यावेळी करण्यात आलेलं काय सांगाल? सो ॲक्च्युली हे सगळं जे पण प्रकरण आहे, आमची जी अर्जुना पार्क सोसायटी आहे ही लीगल सोसायटी आहे आणि त्याच्यामध्ये जे पण कागदोपत्री व्यवहार करून जे बिल्डरने केलेलं आहे ते सगळं काम पूर्णपणे लीगली किंवा कायदेशीररित्या केलेलं आहे आणि या परिसरातील सगळ्यात पहिली बिल्डिंग जर कधी म्हटलं तर ओसीवाली आमची आहे. हां हे कन्स्ट्रक्शन तर आणि आता आमचा डीम कन्व्हेन्स वगैरे सगळं झालेला आहे. तर तिथे आता जे लँड ओनर आहेत त्यांनी थोडंसं आक्षेप घेतलेला आहे. आम्ही अगोदर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जे पण सर्वे आणाल तुमचं जे असेल ते तुम्ही घ्या, आमचं जे असेल ते आम्ही घेऊ. पण आम्ही जेव्हा डीम कन्व्हेन्स नंतर आम्हाला रिडेव्हलपमेंट, कारण ही बिल्डिंग जुनी झालेली आहे, आता आम्हाला रिडेव्हलपमेंटचे ऑप्शन शोधावे लागतील. सरकारने पण तसं जाहीर केलेलं आहे की जे पण सोसायटी आहे त्यांनी रिडेव्हलपमेंटचे ऑप्शन शोधलेले आहेत. पण अनफॉर्च्युनेटली आमच्या या सगळ्या 11 जागेमध्ये अनऑथराइज बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन आहे, एन्क्रोचमेंट आहे. त्याच्यामुळे आमचं सगळं असं अडचणी राहिलं. येतात प्रत्येक कोण डेव्हलपर येईल तर तो त्याच्या घरचं तरी आम्हाला देणार आहे. आमची असं सध्या जवळपास 7 अशी 7 मजल्याची ती बिल्डिंग आहे. ही तेवढा मोठा परिसर आहे तरी पण आम्हाला तो वापरच येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला जे आता समजा न्यायालयाकडून आम्ही जी लढाई लढलो त्याचं आम्हाला समजा कोर्ट कमिशन नेमून त्याचं चीज झाले असं समजावं. आता ही मोजणीनंतर त्याने 2 तारीख आम्हाला कोर्टाची आहे जुलै 2 तारीख. तर आम्हाला न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे. आम्हाला आमचा प्लॉट जो आहे तो 3344 जो स्क्वेअर मीटरचा आमचा प्लॉट आहे त्यांनी पोट हिस्सा करून आमचा FS आम्हाला सर त्यांनी देण्यात यावं. ही आमची म्हणजे माननीय आयुक्तांना पण आमची अशी म्हणजे विनंती असेल ठाणे आयुक्तांना.